लक्ष्मीचं वाहन असलेला घुबड हा पक्षी जर आपल्याला प्रवास करताना वाटेत दिसला तर ते पैसे मिळवण्याचं लक्षण मानलं जातं. अगदी त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रानुसार घरात, ऑफिसमध्ये घुबडाची मूर्ती ठेवल्यानं सौभाग्य प्राप्त होतं. धनसंपत्तीची कधीही कमतरता राहत नाही. आता तुम्ही सुद्धा घुबड असलेली देवी लक्ष्मीची फोटो, घुबडाची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवण्याचा विचार करत असाल तर मग ही मूर्ती ठेवण्यासंबंधित नियम, ती कोणत्या धातूची असावी, कोणत्या दिशेला असावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती कधी घरी आणावी, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्यातून मिळणारे फायदे आपण अनुभवू शकता. मात्र या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. तर घुबड पक्षाची मूर्ती घरी ठेवण्याबाबत 10 महत्त्वाच्या गोष्टी आधी आपण जाणून घेऊयात. घुबडाची मूर्ती घरात ठेवल्यानं देवी लक्ष्मी प्रसन्न होत असते आणि कुटुंबावर कायम आशीर्वादाचा वर्षाव करते. याचबरोबर देवी लक्ष्मीचं वाहन हे घुबड आहे आणि घुबड देखील चंचल स्वभावाचं आहे. त्यामुळे देवी लक्ष्मीची मूर्ती कधीही घुबडावर बसून असू नये याची काळजी घ्यावी. वास्तुशास्त्रानुसार घुबडाची मूर्ती घरात, ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी वायव्य कोपऱ्यात ठेवावी. याचबरोबर उत्तर पश्चिम दिशेला वायव्य कोपऱ्यात घुबडाची प्रतिमा ठेवणं शुभ मानलं जातं. यामुळे सकारात्मक ऊर्जा प्रसारित होऊन आपल्या घरामध्ये सदैव सुखाचं वातावरण राहतं. शिवाय ही दिशा दीर्घायुष्य आणि आरोग्य याचबरोबर शक्ती प्रदान करत असते. याचबरोबर 5वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात शक्यतो घुबडाच्या फोटोऐवजी मूर्ती ठेवणं कधीही चांगलं. घुबडाची मूर्ती अधिक फायदेशीर असते, शिवाय अधिक फायदेही देत असते. तर पितळी धातूची मूर्ती ही खूप फायद्याची मानली गेली आणि ती शुभ ठरते. म्हणून घरात कधीही घुबडाची प्रतिमा ठेवताना ती पितळी धातूची असावी याची काळजी घ्यावी. आता घुबड पक्षाची प्रतिमा आपल्या घरी आणायची असेल तर ती कधी आणावी आणि कधी त्याची स्थापना करावी. तर घुबडाच्या मूर्तीची स्थापना करण्यापूर्वी ती शुक्रवारी गंगाजलानं शुद्ध केल्यानंतर देवी लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवावी. त्यानंतर देवी लक्ष्मीची पूजा केल्यानंतरच प्रसाद म्हणून कच्चं खोबरं, खीर किंवा लाह्या अर्पण कराव्या. याचबरोबर घुबड पक्षाची सुद्धा पूजा करावी आणि त्याला सुद्धा प्रसाद अर्पण करावा. यामुळे देवी लक्ष्मी माता प्रसन्न होते. आता दिवाळीच्या सणामध्ये प्रत्येक जण आपलं घर सजवत असतो, विविध प्रकारच्या सजावटीच्या वस्तूही खरेदी करत असतो. यामुळे घर आकर्षक केलं जातं. काही लोक वास्तूनुसार वस्तू घरात आणतात. अशा वेळी तुम्ही घुबडाची पितळी धातूची मूर्ती विकत घेऊ शकता. दिवाळीच्या दिवशी पितळी धातूची मूर्ती घरी आणलीत तर ते अत्यंत शुभ मानलं जातं. या व्यतिरिक्त तुम्ही शुक्रवारी दिवशी घुबड पक्षाची प्रतिमा खरेदी करू शकता. मात्र ही प्रतिमा कधीही एक घेऊ नये, ते 2 घ्यावी. कारण घुबड पक्षाची मूर्ती एकट्याने ठेवणं शुभ मानलं जात नाही. त्यामुळे ते जोडप्याने किंवा कुटुंब म्हणून खरेदी करणं शुभ मानलं जातं. अशा प्रकारची मूर्ती किंवा चित्र घराच्या वाईट नजरेपासून संरक्षण करते आणि सुख समृद्धी कायम टिकून ठेवण्यास मदत करते. घरात घुबड पक्षी ठेवल्यानं कुटुंबातील सदस्यांमध्ये सामंजस्य वाढतं आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. याशिवाय कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रगतीचे योग जुळून येतात आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्यामुळे आर्थिक अडचणी कधीच जाणवत नाही. घरात वर्षभर कायम पैसा टिकवून ठेवण्यास मदत मिळते. याचबरोबर घरात आनंद पसरतो आणि कुटुंबातील वातावरण सकारात्मक राहतं. आता घुबड पक्षाची प्रतिमा घरामध्ये कुठे ठेवायची? तर वास्तुशास्त्रानुसार घुबड पक्षाची नजर घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यावर पडेल अशा ठिकाणी ते ठेवणं योग्य मानलं जातं. याशिवाय जर घुबड पक्षाची नजर दरवाजाकडे असेल तर ते अत्यंत शुभ असतं. शिवाय घराच्या स्टडी रूममध्ये घुबड पक्षी ठेवणंही शुभ असतं. त्याचं चित्र स्टडी रूममध्ये लावल्यानं घरात सकारात्मकता येते आणि घरातून कोणत्याही प्रकारची वाईट नजर दूर होण्यास मदत मिळते. यामुळे घरात कायम सुख समृद्धी टिकून राहण्यास मदत मिळते. आता आधी सांगितल्याप्रमाणे ही घुबड पक्षाची प्रतिमा एकट्याने घेऊ नये. तर किती घुबड पक्षी आपल्या घरामध्ये ठेवायला हवेत? तर तुम्ही घुबडाचे एक किंवा संपूर्ण कुटुंब घरी किंवा आपल्या वर्क स्टेशनवर ठेवू शकता. मात्र जर तुम्हाला नशीब आणि सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर तुम्ही
घुबड पक्षी योग्य ठिकाणीच ठेवावं आणि ते जोडीने ठेवावं किंवा कुटुंबासोबत ठेवावं. हे देखील लक्षात ठेवायला पाहिजे की घुबड पक्षाच्या चित्राऐवजी त्याची प्रतिमा पितळी धातूची निवडणं अत्यंत आवश्यक आहे. तर अशा प्रकारे घुबड पक्षाची मूर्ती जर तुम्ही घरी आणून इच्छित असाल तर ती कोणत्या धातूची असावी, कोणत्या दिशेला असावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती कधी आणावी, हे सर्व गोष्टी आणि 10 महत्त्वाच्या गोष्टी आपण आता जाणून घेतल्या. याही व्यतिरिक्त घुबड हा पक्षी देवी लक्ष्मीचं वाहन मानलं जातं. आपल्या समाजात घुबड पक्षाविषयी अनेक समज आहेत. घुबडाला सहसा रात्रीचा राजा म्हटलं गेलंय. त्याला चांगलं किंवा वाईट म्हणून ओळखलं जातं. शकुनशास्त्रानुसार घुबड पक्षाचं दर्शन अनेक ठिकाणी शुभ आणि अनेक ठिकाणी अशुभ मानलं जातं. जर एखादा घुबड पक्षी घरी आला तर ते हानिकारक मानलं जातं. त्यामुळे घराची प्रगती खुंटते. यावेळी घुबड दिसणं हे चांगलं मानलं जातं. त्यामुळे अचानक धनप्राप्ती होते. तर दुसरीकडे जर तुम्ही कुठेतरी जात असाल किंवा घुबड जर तुमच्या रस्त्यात आलं तर तो एक चांगला शकुन मानला जातो. याचा अर्थ असा की तुमचे अडकलेले पैसे मिळणार आहेत आणि जुनी कर्ज देखील संपून जातील. शिवाय जर एखादा घुबड पक्षी तुमच्यावरून उडाला तर हा संदेश आहे की तुम्हाला आपल्या आयुष्याकडे नवीन मार्गाने पाहण्याची आणि समजून घेण्याची गरज आहे. तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत त्या संपणार आहेत आणि लवकरच तुम्हाला सुख शांतीचे आणि समृद्धीचे दिवस मिळणार आहेत. असे अनेक अर्थ काढले जातात. मात्र वास्तुशास्त्रानुसार घुबड पक्षाची मूर्ती ठेवणं हे आपल्यासाठी नशीब उजळणारं आणि भाग्य चमकवणारं नक्कीच ठरू शकतं. म्हणून आधी सांगितल्याप्रमाणे घरात घुबड पक्षाची पितळी धातूची मूर्ती योग्य दिशेला आणि योग्य त्या दिवशी योग्य नियमानुसार ठेवून तुम्ही सुद्धा नशीब चमकवणारे सकारात्मक फायदे नक्कीच अनुभवू शकता. याचबरोबर शास्त्रात सांगितल्यानुसार काही वस्तू घरात ठेवणं शुभ मानलं जातं तर काही वस्तू घरात ठेवणं देखील अशुभ मानलं जातं. वास्तूचे नियम लक्षात घेऊन जर तुम्ही घुबड पक्षाची प्रतिमा घरात ठेवली तर त्यासाठी काहीच विचार करावा लागत नाही. याचबरोबर वास्तूचे नियम लक्षात ठेवून अनेक जण घरात घुबड पक्षाची प्रतिमा ठेवण्यापूर्वी विचार करायला लागतात. घरात घुबड ठेवावं की नाही ते समजत नाही. म्हणून हिंदू धर्मशास्त्रानुसार घरात घुबड ठेवणं हे शुभ मानलं जातं कारण ते देवी लक्ष्मीचं वाहन आहे. घरात घुबड पक्षाचं चित्र किंवा मूर्ती ठेवल्यानं माता लक्ष्मी प्रसन्न होते. म्हणून तुम्ही या नियमांचं पालन करून आणि या 10 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवूनच घरामध्ये घुबड पक्षाची प्रतिमा नक्कीच ठेवू शकता. तुमच्याकडे घुबड पक्षाची मूर्ती आहे का? ती कोणत्या धातूची आहे? ती फोटो स्वरूपात आहे की मूर्ती स्वरूपात? आणि त्याचे तुम्हाला काय अनुभव आलेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.